या शुभ दिनी मंगल समयी जमलो प्रभु तव चरणाशी मन हृदयी बागेतील सुमने स्वीकार आमुच्या श्रद्धेची. आजच्या ह्या मिसेत स्वर्गवासी मायकल सायमन मेनेसिसच्या जीवनाबद्दल देवाचे आभार मानूया. 1 महिन्याची आठवण, त्याबरोबरच स्वर्गवासी फ्रान्सिस लुईस लोपस 3 महिन्याची आठवण. तसंच जे आजारी आहेत, ज्यांचा वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस आहे, आणि गरिबांसाठी व गरजवंतांसाठी प्रार्थना करूया. आपल्या स्वतःच्या विनंत्या व गरजा देवासमोर आणूया. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो आणि तुम्हाला सुद्धा. प्रिय बंधूंनो, आजच्या पहिल्या वाचनात सेंट जॉन मिशनरी यांचं गरजा पूर्ण करून आपला विश्वास कृतीमध्ये दाखवल्याबद्दल विश्वासू गेयुसचे कौतुक करतो. गेयुस त्या मिशनरियांना वैयक्तिकरित्या ओळखत नव्हता, तरीही त्याने मोठ्या उदारतेने त्यांना मदत केली. आपल्या धर्मग्रंथामध्ये तुम्ही कसे फादर्स व सिस्टरांची काळजी घेतात हे मी प्रत्यक्ष बघतो. तुमच्या उदारतेबद्दल आभारी आहे. सेंट जॉन आपल्याला आजच्या वाचनातून देवाचे वचन घोषित करणाऱ्यांना काळजी घेण्यास प्रोत्साहन देतो. ते असेही सांगतात की सुवार्थ प्रचारकांची काळजी घेतल्यामुळे आपण सत्याची सेवेत सहभागी होतो. देवाचे वचन घोषित करणाऱ्यांकडे मी कोणत्या दृष्टीने पाहतो? पवित्र रहस्यांचा उत्सवात सहभागी होण्यास आपण पात्र ठरावीत म्हणून आपल्या पापांची आठवण करूया, क्षमेची याचना करूया. सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधुभगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने व हायगईने मी फार पापे केली आहेत. माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून मी कुमारी पवित्र मरियम, सर्व देवदूत व सर्व संत व तुम्हा बंधुभगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करू व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. दया करा हो दया करा, प्रभु करुणा कर दया करा. दया करा हो दया करा, प्रभु करुणा कर दया करा. ख्रिस्त प्रभु जी दया करा, ख्रिस्त प्रभु जी दया करा. दया करा हो दया करा, प्रभु करुणा कर दया करा. दया करा हो दया करा, प्रभु करुणा कर दया करा. आपण प्रार्थना करूया. हे सर्वसमर्थ व दयाळू परमेश्वरा, सर्व अनिष्टांपासून आम्हाला वाचव. पापाच्या पारतंत्र्यातून आम्हाला मुक्त कर व सत्कृत्य करण्यासाठी मानसिक आणि शारीरिक आरोग्य दे. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात
सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. आमेन. पहिले वाचन योहानाचे 3 पत्र यातून घेतलेले वाचन. प्रिय गायस, अनोळखी बंधूंसाठी तू जे काही करतोस ते विश्वासूपणाने करतोस. त्यांनी मंडळीसमोर तुझ्या प्रीतीविषयी साक्ष दिली. देवाला आवडेल अशा रीतीने तू त्यांना वाटेस लावशील तर बरे करशील, कारण ते परराष्ट्रीय लोकांपासून काही एक न घेता ख्रिस्ताच्या नावाखाली बाहेर पडले आहेत. म्हणून आपण अंशाचा पाहुणचार करावा, म्हणजे आपण सत्यामध्ये त्यांचे सहकारी होऊ. हा प्रभूचा शब्द आहे. देवाचे आभार मानूया. प्रतिसाद स्तोत्र. परमेश्वराचे भय धरतो तो मनुष्य धन्य. परमेश्वराचे भय धरतो तो मनुष्य धन्य. परमेश्वराचे स्तवन करा. जो मनुष्य परमेश्वराचे भय धरतो आणि ज्याचा हर्ष त्याच्या आज्ञामध्ये आहे तो धन्य. त्याची संतती पृथ्वीवर पराक्रमी होईल. सरळ जणांचा वंश आशीर्वादयुक्त होईल. आपला प्रतिसाद. परमेश्वराचे भय धरतो तो मनुष्य धन्य. धनसंपदा त्यांच्या घरी असते. त्यांचे नीतिमत्व सर्व काळ टिकते. सरळ जणांना अंधकारात प्रकाश प्राप्त होतो. त्याच्या ठायी कृपा, दया आणि न्याय ही आहेत. आपला प्रतिसाद. परमेश्वराचे भय धरतो तो मनुष्य धन्य. जो मनुष्य दया करतो आणि उसने देतो त्याचे कल्याण होईल. तो न्यायाने आपले व्यवसाय करेल. तो कधीही ढळणार नाही. नीतिमानाचे स्मरण सर्व काळ राहील. आपला प्रतिसाद. परमेश्वराचे भय धरतो तो मनुष्य धन्य. Alleluia, 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 Alleluia. हे परमेश्वरा, तुझे सर्व नियम विश्वसनीय आहेत. ते सदा सर्व काळ अढळ आहेत. Alleluia, 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 Alleluia. Alleluia. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. संत लूक लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभो तुझा गौरव असो. त्यांनी सदा सर्वदा प्रार्थना करावी आणि कचू नये याविषयी येशूने आपल्या शिष्यांना एक दाखला सांगितला. एका नगरात कोणी एक न्यायाधीश होता. तो देवाला भीत नसे आणि माणसाला जुमानत नसे. त्याच नगरात एक विधवा होती. ती त्याच्याकडे वारंवार येऊन सांगत असे की माझी दाद घ्या आणि माझ्या प्रतिवाद्याविरुद्ध न्याय करा. पण बराच काळापर्यंत तो ते करीना. परंतु नंतर त्याने मनात म्हटले, जरी मी देवाला भीत नाही आणि माणसाला जुमानत नाही, तरी ही विधवा मला त्रास देते म्हणून मी तिचा न्याय करेन,
नाहीतर ती नेहमी येऊन मला अगदी रंजीस आणील. तेव्हा प्रभूने म्हटले, अन्यायी न्यायाधीश काय म्हणतो ते ऐका. देवाचे जे निवडलेले लोक रात्रंदिवस त्याचा दावा करतात, त्यांचा न्याय करणार नाही काय? आणि त्यांच्याविषयी तो विलंब लावेल काय? मी तुम्हाला सांगतो, तो त्यांचा न्याय लवकर करेल. मात्र मनुष्याचा पुत्र येईल तेव्हा त्याला पृथ्वीवर विश्वास आढळेल काय? प्रभूचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आजच्या शुभवर्तमानामध्ये येशू आपल्या शिष्यांना एक दृष्टांत सांगतो. दृष्टांत सांगण्यापूर्वी लूक आपल्याला या बोधकथेचा हेतू सांगतो, म्हणजे चिकाटीने नेहमी प्रार्थना करण्याची गरज. ज्या लोकांसाठी लूक ही सुवार्ता लिहित होता, त्यांनी नव्याने ख्रिस्ती धर्म स्वीकारला होता. त्यांच्या येशूवरील विश्वासामुळे यहुदी व रोम लोक त्यांचा छल करीत होते. छल झालेल्यांपैकी ज्यांचा विश्वास कमकुवत होत चालला होता, त्यांच्यासाठी लूक आजच्या दृष्टांत सांगतो. या बोधकथेतील व्यक्तीची परिस्थिती समजून घेऊया. ज्या यहुदी समाजात एखाद्याला अगदी नगण्य ठरवण्यासाठी जे काही मोजले जाईल ते त्या व्यक्तीमध्ये होते. म्हणजे ती एक स्त्री, गरीब आणि विधवा होती. ती अगदी दुर्बळ होती. तिच्या बाजूने उभा राहायला कोणी नव्हते. परंतु या महिलेचा एक गुण आपण लक्षात घेणे आवश्यक आहे की तिने कधीही हार मानली नाही. तिला माहित होते की न्यायाधीश तिच्याकडे लक्ष देणार नाहीत. मला काही करता येत नाही असे सांगून हात पसरून घरी बसली नाही ती, तर ती रस्त्यावर उतरली आणि न्यायाधीशाचा पाठी लागली. कदाचित न्यायाधीश तिच्यावर ओरडले असतील, तिला बाहेर फेकले असेल. तिने खूप निंदा स्वीकारली आणि ती आपल्याला न्याय मिळेपर्यंत लढत राहिली. कारण या महिलेला हे माहित होते की न्यायाधीशांनी तिला नाकारले म्हणून सारे काही संपल्या नाहीत. जेव्हा मी स्वतःला हार मानतो तेव्हाच मी हरतो. चिकाटी हीच त्या स्त्रीची शक्ती होती. अत्यंत दुर्बल असलेल्या बाईने एका अन्याय न्यायाधीशाकडून आपल्यासाठी न्याय मिळवला. हे तिच्या चिकाटीमुळे साध्य झाले. तिने आपल्याला शिकवलेला धडा, कधीही हार मानू नका. आपल्या आयुष्यातही अडचणी येतात. आपण बरेचदा निराश आणि हतबल परिस्थितीत सापडतो. बरेच लोक कदाचित आपल्याला नाकारत असतील, परंतु लक्षात ठेवा, कितीही लोकांनी मला नाकारले तरीही मी अयशस्वी ठरत नाही. तर जेव्हा मी स्वतः धीर सोडून देतो तेव्हाच मी अयशस्वी ठरतो. या दृष्टांताद्वारे येशू आपल्या शिष्यांना सांगतो की ही निराधार स्त्री चिकाटी राहिल्यामुळे एखादा अन्यायी न्यायाधीशाकडून न्याय मिळवून घेऊ शकली, तर देव जो न्याय आहे त्याच्या समोर आपली प्रार्थना कधीही वाया जाणार नाही. आपण हे देखील लक्षात ठेवूया की त्या स्त्रीने त्या न्यायाधीशाकडून जे सत्य, योग्य व न्याय्य आहे
ते मिळवण्यासाठीच प्रार्थना केली. म्हणूनच जेव्हा आपण आपल्या दुर्बळतेमध्ये देवाकडे प्रार्थना करतो तेव्हा आपल्याला जे योग्य व न्याय्य आहे त्यासाठी प्रार्थना करण्याची देखील आवश्यकता आहे. आपण चिकाटीने प्रार्थना करावी म्हणून या मिसे बलिदानामध्ये कृपा मागूया. आमेन. गाऊ तुझे गुणगान, हे प्रभु हे बलिदान. गाऊ तुझे गुणगान, हे प्रभु हे बलिदान. द्राक्षरस भाकर अमूल्य भेट, घे करुणी अमुचा समेट. गाऊ तुझे गुणगान, हे प्रभु हे बलिदान. माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, आपले हे बलिदान सर्व समर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो. त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या पवित्र ख्रिस्त मंडळाचे कल्याण हो. हे दयाळू परमेश्वरा, या ख्रिस्त प्रसाद विधीमध्ये आम्ही ख्रिस्ताच्या मृत्यूची घोषणा करतो. आमच्या ह्या दानांचा स्वीकार कर व ख्रिस्ताचे भक्तिपूर्वक अनुकरण करण्यास आम्हाला सहाय्य कर. तो परमेश्वर असून सर्व काळ जिवंत राहतो व राज्य करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा. आम्ही ती लावले आहे. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावे ते योग्य व तारणदायक आहे. तुझ्या प्रिय पुत्राद्वारे तू मानवी परिवार निर्माण केलास. त्याच्याद्वारे तू आम्हाला पुन्हा तुझ्या प्रतिमाप्रमाणे बनवलेस. म्हणून सर्व सृष्टी मंडळाकडून तुझे आज्ञापालन व्हावे. ख्रिस्त सभेकडून तुझे स्तवन गायले जावे व स्वर्गातील संतांनी तुझे आभार मानावेत, हा तुझा हक्क आहे. म्हणून सर्व दूतगणांबरोबर आम्ही सुद्धा तुझे आनंदाने सदा सर्वदा गौरवगीत गातो. जय जयकार करा प्रभूचा, जय जयकार करा. जय जयकार करा प्रभूचा, जय जयकार करा. तुझ्या गौरवे अखंड भरली, पुनीत जाहली स्वर्गदरा. जय जयकार करा प्रभूचा, जय जयकार करा. परम ईशाच्या पावन नामे, तो धन्य तो जनांतरा. जय जयकार करा प्रभूचा, जय जयकार करा. जय जयकार करा प्रभूचा, जय जयकार करा. प्रभो, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाणे पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो. ही दाणे आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवत. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले व तो भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा.
हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले, तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हे घ्या व ह्यामधून प्या. हा माझा रक्ताचा प्याला आहे, नव्य व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांगण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. भक्तगणानो चला करूया आपल्या श्रद्धेचा उच्चार. मरणांतुनी प्रभू येशू उठला, येईल जगती पुनर्भेटीला. श्रद्धेचा या पुनरुच्चार. त्याच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पिते आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे परमगुरू फ्रान्सिस, आमचे महागुरू फेलिक्स व इतर सर्व धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठाई विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेले तर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला तुझी कृपा दे. ख्रिस्ताद्वारे ख्रिस्तासह ख्रिस्ताठाई पवित्रात्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या नम्र तुझ्या पायी तुझा सन्मानव तुझा गौरव सदा सर्वदा ओ तुझा आठव. प्रभू येशूने शिकवल्याप्रमाणे परमेश्वराचे राज्य जगात येण्यासाठी आपण प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जशी आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तशीच तूही आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटांपासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापांपासून दूर राहावे व सर्व संकटांपासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार आणि गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांस म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो.
पण आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. आपण एकमेकास शांती वंदन करूया. जग पाप हार का परमेश को करा, सोडी दया धारा प्रभुवरा. जग पाप हार का परमेश को करा, सोडी दया धारा प्रभुवरा. जग पाप हार का परमेश को करा, शांती वर्षाव करा प्रभुवरा. जगाची पापी दूर करणारे देवाची कोकरू पहा. याच्या बोजनास बोलवण्यात आलेली आपण सर्व धन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार करावयास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे मी बरा होईन. हे माझ्या येशू, माझी श्रद्धा आहे की तू खरोखरच ह्या अतिपवित्र साक्रामेंतात हजर आहेस. ह्या जगातील सर्व गोष्टींपेक्षा मी तुझ्यावर अधिक प्रेम करतो व तुझा स्वीकार करण्यास भुकेलो आहे. परंतु मी ह्या क्षणी कम्युनियन स्वीकारू शकत नाही. म्हणून माझा आत्मा आध्यात्मिक कम्युनियनने तृप्त कर. तुला प्रत्यक्ष स्वीकारल्यावर जसा मी तुझ्याशी एकरूप होतो, तसाच मी आता स्वतःला तुझ्याशी एकरूप करीत आहे. प्रेमाची ही ज्वाला देवा, तव हृदयी पेटे. तशीच पेटो प्रेम ज्योत मम हृदयी विश्वपते. प्रेमाची ही ज्वाला देवा, जेते आहे द्वेष तेथे मज प्रेमा पेरू दे. अपराध्याना क्षमा देऊनी प्रेमे जिंकू दे. प्रेमाची ज्वाला देवा, तव हृदयी पेटे. तशीच पेटो प्रेम ज्योत मम हृदयी विश्वपते. प्रेमाची ही ज्वाला देवा. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, पवित्र संस्काराद्वारे तू आमचे पोषण करतोस. तुझे आम्ही आभारी आहोत. तुझा पवित्र आत्मा आम्हावर पाठव. एक मनाने तुझी सेवा करण्यास आम्हाला या स्वर्गीय भाकरीच्या कृपादानाने सहाय्य कर.
ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. संत सेसिलियाच्या नोविनाची प्रार्थना. हे रक्तसाक्षिण कुमारी संत सेसिलिया, तू ख्रिस्ताची निष्ठावंत सेविका होतीस. अनेकांना ख्रिस्ताची ओळख देऊन मन परिवर्तन केलेस. मरणप्राय वेदनेत असताना सुद्धा तू स्तुतिगायन करत परमेश्वराला संपूर्ण आयुष्य वाहिलेस. आमचा विश्वास संकटे व अडचणीच्या वेळी डळमळतो, त्यावेळी तू आम्हाला मार्गदर्शन कर. संगीताद्वारे अंतकरणाच्या गाभ्यातून केलेली प्रार्थना जास्त अर्थपूर्ण व परिणामकारक असू शकते. हे सर्व संगीतप्रेमी भाविकांची आश्रयदाती संत सेसिलिया नेहमी प्रभूची स्तुती संगीताद्वारे करण्याची प्रेरणा आम्हाला दे. संत सेसिलिया, आम्हासाठी विनंती कर. ख्रिस्ताच्या वचनास आम्ही योग्य व्हावे म्हणून आम्हासाठी प्रार्थना कर. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाची आई, आम्हा पापांकरता विनंती कर, आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस. आमेन. प्रार्थना. सर्व समर्थ व दयावंत परमेश्वरा, सर्व जगाला तू तुझे प्रेम सदैव दाखवत असतोस. करोना व्हायरसमुळे बाधित झालेल्या जगाच्या वेगवेगळ्या भागातील लोकांसाठी आम्ही करीत असलेली प्रार्थना दयेने ऐक. करोना व्हायरसमुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी, या आजाराने पछाडलेल्या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्यदायी स्पर्श लाभण्यासाठी आम्ही तुझ्याकडे कळकळीने याचना करतो. या आजारावर लवकरात लवकर प्रभावी उपाय शोधण्यासाठी संशोधन करणाऱ्या डॉक्टरच्या प्रयत्नांना यश लाभावे म्हणून आम्ही तुझी करुणा भागतो. लोकांच्या हितासाठी झटणाऱ्या सरकारी व आरोग्य यंत्रणांद्वारे या आजारावर मात करण्यासाठी योग्य पावले उचलली जात आहेत, त्यांच्या फलद्रुपतेसाठी आम्ही प्रार्थना करतो. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हाबरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. सर्वसमर्थ परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद देवो. आमेन. जा ख्रिस्ताच्या शांतीने तुम्हाला पाठवण्यात येत आहे. देवाचे आभार मानूया. दोन मुकुटीच्या हस्ती सिसिलिया उंच बसली स्वर्गी. रक्त साक्षीण कुमारीण ऐक विनंती आज आमची. रक्त साक्षीण कुमारी ऐक विनंती आज आमची. रक्त साक्षी कुमारी ऐक विनंती आज आमची. आपल्या माणिकच्या अंकाविषयी सूचना. जानेवारी 2021 संत मायकलच्या सणानिमित्ताने आपला पुढचा माणिकचा अंक प्रकाशित करण्यात येईल. या अंकासाठी आपले लेख, कविता, शुभेच्छा किंवा आपले अनुभव 8 डिसेंबरपर्यंत संपादक मंडळाकडे द्यावे ही नम्र विनंती. आपल्या लेखावर आपले नाव, आपला फोन नंबर आणि ज्या दिवशी आपण लेख देणार ती तारीख लिहिणे महत्त्वाचं आहे. लेखाची शब्द मर्यादा 350 असावी. आपला लेख नकारार्थी किंवा टीकात्मक असल्यास तो लेख संपादित करण्याचा किंवा नाकारण्याचा हक्क संपादक मंडळाला असेल ह्याची नोंद घ्यावी. ह्या अंकासाठी विविध विषय आपल्यासमोर मांडत आहे.
पहिला विषय ऑनलाईन मिसाविषयी आपले अनुभव, दुसरा विषय ऑनलाईन शिक्षण, शिक्षक, पालक व विद्यार्थी यांचा अनुभव, तिसरा विषय आहे ऑनलाईन शिक्षण, शिक्षकांचा अनुभव, चौथा विषय आहे युथ ग्रुप आणि त्यांचं कार्य, ह्याविषयी त्यांचे अनुभव, पाचवा विषय आहे संडे स्कूलच्या संदर्भामध्ये मुलांचे अनुभव, सहावा विषय आहे करोना विषाणूच्या काळातील सकारात्मक अनुभव, सातवा विषय आहे समाजातील सैतानी प्रवृत्ती कमी झाली आहे का, आठवा विषय आहे माझ्या व समाजात खऱ्या अर्थाने ख्रिस्ताचा जन्म झाला आहे का, नववा विषय आहे आजच्या परिस्थितीत समाज व धर्मग्रामामध्ये परिवर्तन झाले आहे का, दहावा विषय आहे आजच्या परिस्थितीमध्ये युवकांची भूमिका कोणती असावी, सामाजिक भूमिकेमध्ये युवक सहभागी झाले आहेत का, पुढचा विषय कोविड-19 या काळामध्ये ज्याने ज्याने विविध व्यवसाय केले त्यांचा अनुभव, पुढचा विषय आहे वर्क फ्रॉम होम, जे घरून कार्य करतात त्यांचा अनुभव. हे विविध विषय आपल्यासमोर मांडण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे आपण संत मायकेलच्या सणानिमित्ताने संत मायकेल विषयी किंवा आपल्या धर्मग्रामाविषयी सुद्धा लेख लिहू शकता. एक आभाराची सूचना आहे, आपला ऑक्टोबरचा माणिकचा अंक, या अंकासाठी आपण सर्वांनी सहकार्य केलं आहे. पॅरिस काउन्सिलचे जे सभासद आहेत त्यांनी अंकाचं वाटप आपल्या शहरामध्ये केलं आहे, त्याबद्दल सर्वांना धन्यवाद.